बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या 8 आरोपींविरोधात मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेला आहे। मात्र खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचं नाव मोक्कामध्ये घेण्यात आलेलं नसल्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनोने, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल मोक्का दाखल करण्यात आलाय। मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरती केवळ खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। कराडचं नाव अपहरण तसंच खून प्रकरणात नसल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाहीये। या सगळ्यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वतःला संपवून घेण्याचा विचार डोक्यात येत असल्याचं सांगितलंय। जर त्या आरोपीला खुनाच्या आरोपात घेतलं नाही आणि मोक्काखाली गुन्हा दाखल केला नाही तर उद्या सकाळी 10 वाजता मोबाईल टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेईल अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। जर या आरोपींना आता सोडलं तर हे माझाही खून करतील। माझ्या भावालाही समाधान वाटेल की आपला भाऊ स्वतः संपला, तो अशा पद्धतीनं मारला गेला नाही। जर सरकारनं त्या आरोपीवर मोक्काखाली गुन्हा नोंद केला नाही तर सोमवारी सकाळी 10 वाजता गावातील टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेणार आहे असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय। खंडणी ते खून असा तपास सीआयडीनं करणं अपेक्षित असताना त्याचं नाव मोक्काखाली का घेत नाही असा सवालही देशमुख यांनी विचारलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 जणांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव दिला गेला, परंतु या प्रस्तावात वाल्मिक कराडचं नाव नसल्याचं देशमुख कुटुंबियांना ज्यावेळी समजलं त्यावेळी ते आक्रमक झालेत। सरकारने त्यांच्यावरही मोक्काखाली गुन्हा दाखल करावा, नाहीतर आम्हीच आमच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ अशी भावना देशमुख कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सीआयडीनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं। त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला। आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपवून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही। तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपवून घेणार आहे। कोण कोण आंदोलन सहभागी होणार? माझं कुटुंब आहे। भीतीची भावना आहे? भीती आहे ना, 100% मी तेच सांगायलो, मला भीती आहे ना। तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे। हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला। 28 मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे। तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते। आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे। मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे। मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे, माझ्या भावाची जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे। मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन, टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपवून घेणार आहे।